नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8वीचा चौथा धडा करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हा पाठ अभ्यासणार आहोत. Which constituents are present in the atom? Atom मध्ये कोणकोणते घटक असतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की atom मध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे तीन महत्वाच्या घटकांनी मिळून ॲटम बनलेला असतो. अँड ॲटम कन्सिस्ट पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आणि ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असलेले प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हे जे दोन पार्टिकल्स आहेत ॲटम मधले हे अतिशय महत्वाचे असतात. आणि एक जो पार्टिकल असतो जो चार्जलेस असतो त्याला आपण न्यूट्रॉन असं म्हणतो. तर we say the plenty of electric charge is filled in the object around us. आणि आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक प्रकारचे ऑब्जेक्ट्स असतात. We have seen different types of objects around us and they have also containing a charge. What will happens if the glass rod is rubbed on the skin cloth? We have done some experiment in the previous standard that ज्यावेळेस आपण एखाद्या ग्लास रॉडवर किंवा रबरी ह्याच्यावर सिल्कचा कपडा घासल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं ऑब्जेक्ट तो रॉड जो आहे तो चार्जिंग होतो त्याचा. व्हॉट इज द स्टॅटिक अँड द मुव्हिंग चार्जेस? स्टॅटिक चार्जेस आणि स्थिर चार्जेस कोणते आहेत? मुव्हिंग चार्जेस कोणते? मुव्हिंग चार्जेस कॅन ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. ॲब्सोल्युटली. म्हणजे मुव्हिंग चार्जेस हे की एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूकडे काय होत असतात? स्थानांतरित होत असतात. दीज आर निगेटिव्हली चार्ज. आणि ते कसे असतात? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. निगेटिव्हली चार्ज असतात. मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स आर द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इन द ॲटम. म्हणजे जे काही निगेटिव्ह चार्ज असतो, ऋणप्रभारित जे कण असतात अणूमधले त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. दिस चार्ज कॅन बी फ्लो. आणि तो चार्ज असा एका ठिकाणाहून दुसऱ्या वस्तूवर मूव्हिंग चार्ज येतो. कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल लाईक दिस. म्हणजे जसं उंच जास्त पातळीवर साठवलेल्या पाण्याचं जे काही प्रवाह असतो तो कमी पातळी असलेल्या पाण्याकडे तोचा फ्लो होत असतो, वाहत असतं. तशाच प्रकारे हे इलेक्ट्रॉनचं हे काय होत असतं? ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, ट्रान्सफर होत असतो. यू हॅव लर्न द फोर्स विल बी अप्लाइड टू पुट स्टेशनरी ऑब्जेक्ट इंटू मोशन. आणि आपल्याला माहिती आहे की एक प्रकारचा बल, फोर्स आपल्याला एखादी वस्तू स्टेशनरी ऑब्जेक्ट जी की स्थिर वस्तू आहे तिला मोशन मध्ये आणण्यासाठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते, बलाची आवश्यकता असते. We get current electricity when the electron in the electrical conductor are to be flow. आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी केव्हा मिळते? ज्या वेळेस त्या इलेक्ट्रिकल कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन काय होतात असतात? वाहत असतात. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक करंट असं आपण म्हणू शकतो. करंट म्हणजे काय? तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, प्रवाह, विद्युत प्रवाह आपण त्याला म्हणतो. विद्युत प्रवाह आणि चुंबकत्व हे आपल्या धड्याचं नाव आहे मराठीतून. इलेक्ट्रिक करंट, करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आता करंट इलेक्ट्रिसिटी याच्या नावामध्येच एक अर्थ त्या ठिकाणी आपल्याला बोध होतो याच्यामधून. करंट इलेक्ट्रिसिटी. लार्ज करंट फ्लोज व्हेन लाइटनिंग टेक प्लेस फ्रॉम क्लाउड टू ग्राउंड. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस विजा चमकतात त्यावेळेस आपल्याला क्लाउड कडून जमिनीकडे काय होताना दिसते? वीज चमकताना दिसते. आणि असं सेन्सेशन आपण व्हाईल सेन्सेशन इज फेल्ड बाय अस ड्यू टू इलेक्ट्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग टू द ब्रेन.
आपल्या ब्रेन कडून सुद्धा एक प्रकारचा एक स्मॉल करंट फ्लो होत असतो. यू हॅव अवेअर द करंट फ्लोइंग थ्रू वायर, इलेक्ट्रिक बल्ब अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. आपण सगळ्याशी परिचित आहेत. घरामधल्या जी काय आपली वायरिंग असते त्याच्यामधून बल्बमध्ये त्याच्यामध्ये करंट फ्लो होत असतो. इलेक्ट्रिक सेल म्हणजे जे सेल आपण म्हणतो सेल, त्याचा वापर सुद्धा आपण वी हॅव यूज द इलेक्ट्रिक सेल इन द रेडिओ ॲज वेल ॲज कार बॅटरी अँड दिस current is produced by the flow of both negatively and positively charged particles. करंट कसा तयार होतो? तर फ्लो ऑफ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक करंट प्रवाह. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे विद्युत विभव आपण मराठीत त्याला म्हणतो. वॉटर or a liquid flow from higher level to lower level. हे सर्वांना माहितीच आहे की जास्त लेवलवरचं उंचीचं पाणी कमी उंचीकडे प्रवाहित होत असतं. आणि उष्णतेच्या बाबतीत सुद्धा हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू बॉडी ऑफ लो टेम्परेचर. उष्ण वस्तूच्या संपर्कात जर आपण थंड वस्तू ठेवली तर हीटचं काय होतं? ट्रान्सफर होतं हाय टू लो त्या ठिकाणी बॉडीमध्ये. सिमिलरली देर इज अ टेंडन्सी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू द पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. म्हणजे त्या ठिकाणी तशाच प्रकारे हीच प्रवृत्ती या इलेक्ट्रिक करंटच्या संदर्भात येते. पॉझिटिव्ह चार्ज हा काय होतो? फ्लो होतो निगेटिव्ह चार्जकडे अँड त्या इलेक्ट्रिक लेवलमध्ये. आणि हा फ्लो का होतो पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जकडे? ड्यू टू द डिफरन्स इन पोटेन्शियल. म्हणजे विद्युत विभवामध्ये जसं फरक लेवलमध्ये फरक असल्यामुळं काय होतो? तो चार्ज ट्रान्सफर होतो असतो हाय टू लो, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज. दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय की त्या ठिकाणी फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द डायरेक्शन, इन विच डायरेक्शन, कोणत्या दिशेने वाहणार आहे तो इलेक्ट्रॉन चा फ्लो पॉझिटिव्हली टू निगेटिव्हली, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजे विद्युत विभव लेवल, पॉझिटिव्ह चार्जची लेवल आणि निगेटिव्ह चार्जची लेवल, जसं हाय हीट टू लो हीट या पद्धतीने. आता पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं? विभवांतर. आता पोटेन्शियल असेल हाय किंवा लेस तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर इलेक्ट्रिक करंट होईल, चार्ज होईल. तसं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? तर दोन्ही मधला फरक पोटेन्शियल मधला, पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल. सिमिलर टू द हाईट ऑफ वॉटरफॉल द टेम्परेचर डिफरंट ऑफ हॉट कोल्ड. त्याप्रमाणे एक उदाहरण दैनंदिन जीवनातली दिलीत आपण की धबधबा उंचीवरून वरवरून खाली येतो, कोसळतो. तसं टेम्परेचर सुद्धा गरम कडून थंड वस्तूकडे टेम्परेचरचा फ्लो असतो. त्याच प्रकारे in the difference between the potential of 2 point, that is potential difference is interesting to us. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर असेल, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? डिफरन्स इन द टू पोटेन्शियल. आणि पोटेन्शियल म्हणजे काय? पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स असलं तरच काय होतो? इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. आणि या ठिकाणी ही डायग्राम जर तुम्ही पाहिली 4.1 इलेक्ट्रिक सर्किट आहे, विद्युत परिपथ. इथं कनेक्टिंग वायरनी ज्या ठिकाणी जोडलेले, तिथे एक बल्ब आहे या ठिकाणी कनेक्ट केलेले आहे या ठिकाणी टर्मिनल मध्ये. आणि ही दुसरी डायग्राम आहे 4.1, इथं एक बॅटरी जोडलेली या ठिकाणी बॅटरी. आणि या ठिकाणी एक अशा प्रकारे मग बॅटरी जोडल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होऊन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्समुळं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतो. इथं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कडे जातो या ठिकाणी. म्हणजे काय की ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स द इलेक्ट्रिक करंट मे बी
flow should be flow from positive to negative due to the potential difference. But the direction of flowing of current is indicated from negative to positive potence. म्हणजे काय की conventional current flows in the opposite direction and shown in the figure. साइन इज ॲरोच्या साइननी त्याचा जो फ्लो आहे इलेक्ट्रिक करंटचा तो दाखवलेला आहे. आता या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स असल्याशिवाय इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, हे अतिशय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI युनिट इज व्होल्ट. ही अतिशय महत्वाचे लक्षात ठेवा. युनिट व्होल्ट आहे. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय विचारलं ते लॉंग टर्म साठी लक्षात ठेवा की व्होल्ट आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स का आवश्यक आहे? फॉर द फ्लोइंग ऑफ इलेक्ट्रिक करंट. पोटेन्शियल डिफरन्स असेल तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. आणि याच्याबद्दल आपण आता नंतर वी लर्न इन द नेक्स्ट स्टँडर्ड. पुढच्या वर्षी आपल्याला ती पाहायचंय. हाऊ कॅन यू मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम अ पाईप. आपण एखाद्या पाईप मधून प्रवाहित होणारं पाणी किती प्रमाणात आहे, अमाऊंट ऑफ वॉटर कमिंग आउट, स्पेसिफिक किती टायमाला किती पाणी पडतं याच्यावरून त्याचा फ्लो काढू शकतो. तसंच या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट सुद्धा किती फ्लो व्हायला लागलाय या गोष्टीचा आपण मोजमाप काढू शकतो. त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, तर पोटेन्शियल डिफरन्स महत्वाचे. वी हॅव सीन द इलेक्ट्रिक करंट is produced due to the flow of charged particles. Charged particles म्हणजे ते पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोइंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. एका सेकंदामध्ये इलेक्ट्रिक चार्ज 1 कुलम, कुलम ह्या काय आहे इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे. लक्षात ठेवा. दुसरं युनिट, आता आपण पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट पाहिलं व्होल्ट, तसं इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे कुलोम्ब आहे. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कुलोम्ब पर सेकंड और एम्पियर. एम्पियर किंवा कुलोम्ब. आता एक एम्पियर, एम्पियर हे करंट मोजण्याचं त्या ठिकाणी युनिट आहे. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम पर सेकंद. म्हणजे एका सेकंदात जर 1 कुलम एवढा विद्युत प्रवाह त्या तारेतून प्रवाहित झाला तर त्याच्या ठिकाणी वाहणारे ते जे आहे 1 एम्पियर एवढा करंट त्याच्यातून वाहतोय असं म्हणता येईल. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम पर सेकंद. आता इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. ही कशी आहे सदिश राशी आहे. आता इलेक्ट्रिक सेल विद्युत घट, विद्युत घट हे बेसिक आहे या धड्यामध्ये, परंतु आपण जसं आता पुढच्या इयत्तेमध्ये जातो 9वीला 10वीला पुढे पुन्हा 11वी 12वी त्यावेळेस याच्यामध्ये व्हास्ट ह्याच्यामध्ये ऍडिशनल भर पडत जाते. त्यासाठी हे आता 8वीचं जे महत्वाचं आहे बेसिक या चॅप्टर मधलं ते महत्वाचं समजून घेणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय? अ सोर्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज इन अ सर्किट. आपल्याला एक प्रकारच्या स्रोताची गरज असते की एक समान जल गतीने इलेक्ट्रिक करंट मिळण्यासाठी. त्याच्यासाठी जनरल डिव्हाइस इज इलेक्ट्रिक सेल. जे सोर्स असतो ज्या सोर्समुळं युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज होतो सर्किटमध्ये त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक सेल. आणि व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स आर अवेलेबल टुडे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेल इलेक्ट्रिक सेल पाहतो. इलेक्ट्रिक सेलची गरज काय आहे? कारण टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज. युनिफॉर्म म्हणजे कंटिन्युअसली एक समान गतीने फ्लो ऑफ चार्ज जर पाहिजे असेल आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तर त्याच्यासाठी जे डिव्हाइस वापरलं जातं, जे उपकरण वापरलं जातं त्याला आपण इलेक्ट्रिक सेल असं म्हणतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपल्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात ऍज पर यूज म्हणजे उपयोगानुसार.
These are used in a range of machines from wristwatches to submarines. आपल्या घड्याळीमधला सेल असेल किंवा सबमरीन म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमधून जी काही पाणबुडी, पाणबुडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ती सेल वापरतात. आउट ऑफ दीज यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलर सेल. सोलर सेल सुद्धा आता निघलेले दुर्गम भागामध्ये लाईटच्या पोलवर इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. The main function of various electric cell is to maintain a constant potential difference in between the two terminal. याचा उद्देश काय आहे? पर्पज काय आहे इलेक्ट्रिक सेलचा? टू मेंटेन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल याच्यामध्ये कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करण्यासाठी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. The electric cell work on the electric charge to maintain a constant potential difference, about which you will learn later. Let us learn about electric cell and the are currently in use. आता इलेक्ट्रिक सेल सध्याचे जे वापरतात कंटिन्युअस कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी, तर ते आपण आता टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रकारचे जे उपयोगानुसार वापरले जातात ते. त्याच्यामध्ये पहिला आहे ड्राय सेल. हा सगळ्यांना सुपरिचित आहे. म्हणजे सर्वांना माहित आहे, याचं सर्वांनी पाहिलेलं आहे. जो आपल्या बॅटरीमध्ये रिमोट कंट्रोलच्या ह्याच्यामध्ये वापरला जातो. द ड्राय सेल युज्ड इन आवर रेडिओ सेट. रेडिओमध्ये वापरतात. जुन्या काळात रेडिओ असायची, ती सेलवर चालायची. वॉल क्लॉक्स, टॉर्चेस, घड्याळ्या, बॅटऱ्या. दीज आर अवेलेबल इन द 3 to 4 साइज. 3 ते 4 प्रकारच्या आकारामध्ये, साईजमध्ये हे मिळतात. आणि कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल बघा. कन्स्ट्रक्शन कसं आहे. या ठिकाणी कार्बन इलेक्ट्रो असतो मध्ये. जर तुम्ही निकामी झालेला, यूज केलेला जर सेल पाहिला आपण, तर तो जर फोडून बघितला तर इंटरनल स्ट्रक्चर जर आपण त्याचं पाहिलं मधलं, तर त्या ठिकाणी हे पॉझिटिव्ह टर्मिनल असते. इथं लिहिलेलं सुद्धा असतं पॉझिटिव्ह बाहेर आलेलं. किंवा असतो कार्बन इलेक्ट्रोड असतो. नंतर डिव्हिएसर, प्रोटेक्टिव्ह कव्हर, त्याच्यावर बाहेरून एक प्रोटेक्टिव्ह कव्हर असतं. आता याच्यामध्ये काही केमिकल्स त्या ठिकाणी भरलेले असतात ठासून. कोणते कोणते केमिकल्स असतात ड्राय सेलमध्ये? मॅग्नेशियम डायऑक्साईड, मॅग्नीज डायऑक्साईड. आणि या ठिकाणी कोणकोणते इलेक्ट्रोलाइट्स वापरले जातात त्या ठिकाणी, ज्याच्यापासून याच्यामधल्या केमिकल रिएक्शन मधून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी, त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. ते म्हणजे पल्प कशाचा असतो? झिंक क्लोराईड, त्यानंतर ॲल्युमिनियम क्लोराईड. हे 2 पदार्थ असतात. तुम्हाला जर परीक्षेला विचारलं की ड्राय सेलमध्ये कोणते केमिकल्स वापरले जातात, तर झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. आणि देयर इज अ ग्राफाइट रॉड ॲट द सेंटर. ह्या ग्राफाइट रॉड असतो सेंटर मधला. पेस्ट ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साईड इज फील्ड आउटसाइड. मॅग्नेशियम डायऑक्साईड सुद्धा आउटसाइडच्या याच्यामध्ये भरलेली असते. म्हणजे 3 पदार्थ असतात. बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन ऑफ ऑल दीज केमिकल्स, इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्युस्ड ऑन द 2 टर्मिनल्स. म्हणजे ग्राफाइट रॉडवर, त्याचबरोबर जे झिंक लेअर असतो बाहेरचा, हे झिंकचा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक निगेटिव्ह टर्मिनल म्हणून जे काम करतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. ड्यू टू द पल्प युज्ड इन द सेल. हा जो लगदा असतो पल्प, इलेक्ट्रिक सेल मध्ये वापरला जाणारा, इट कॅन बी प्रोड्यूस इलेक्ट्रिक चार्ज. हेन्स लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅनॉट बी ऑपरेट. म्हणजे अतिशय कमी स्लोली रिॲक्शन त्या आतमध्ये सेलमध्ये होत असल्यामुळं आपल्याला स्लोली कमी क्वांटिटीचा इलेक्ट्रिक चार्ज त्या ठिकाणी तयार होतो. पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. अँड लार्ज करंट कॅनॉट बी ऑप्टेन. ह्याच्यातून लार्ज करंट ऑप्टेन म्हणजे याचं एक ड्रॉबॅक्स काय आहे या ड्राय सेलचा, की वी कॅनॉट ऑप्टेन अ लार्ज इलेक्ट्रिक करंट. जास्त मोठं वापरू शकत नाही करंट मिळवण्यासाठी. असं कम्पेअर टू इलेक्ट्रिकल सेल युजिंग लिक्विड, द सेल लाईफ इज ड्राय सेल इज लॉंगर. आणि या ठिकाणी बॅटरी मध्ये लिक्विड्स वापरल्यामुळं त्याची जी
लाईफ असते ती जास्त असते. ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज as these can be held any direction with respect to ground, can be used in mobile. याचं अजून एक प्लस पॉइंट मेरिट्स काय आहेत, की हे कुठेही आपण त्याला नेऊ शकतो, हँडली करू शकतो, इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरू शकतो. आता हा झाला ड्राय सेल. त्याच्या मर्यादा, त्याचे महत्त्व, त्याच्यामधल्या केमिकल रिएक्शन्स, त्याची डायग्राम ही लक्षात ठेवा. ही डायग्राम पण परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारली गेलेली आहे. आता नंतर तिसरा जो प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे सेलचा, तो म्हणजे लेड ॲसिड सेल. आता ही फिगर पहा 4.3. इथं या ठिकाणी अ, इथे रिचार्ज होणार आहे. म्हणजे त्याला बाहेरून आपण रिचार्ज करू शकतो. जसं की ड्राय सेलला परत रिचार्ज करता येत नाही एकदा चार्जिंग झाल्यानंतर किंवा त्याच्यामधल्या केमिकल्सचा जो इफेक्ट आहे तो संपल्यानंतर. परंतु या लेड ॲसिड सेलमध्ये वी कॅन बी रिचार्ज्ड आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. ह्याचं मेन काय आहे की हे रिचार्ज होतो परत डिस्चार्ज झाल्यानंतर. द लेड ॲसिड सेल कंटेन्स अ लेड इलेक्ट्रोड अँड लेड ऑक्साईड इलेक्ट्रोड. लेड इलेक्ट्रोड पीबी तर हे इलेक्ट्रोड एक आहे आणि लेड ऑक्साईड इलेक्ट्रोड हे दोन पॉझिटिव्ह. लेड ऑक्साईड हा जो रॉड आहे तो पॉझिटिव्ह चार्ज म्हणून काम करतो आणि त्या नुसता लेड इलेक्ट्रोड निगेटिव्ह. इलेक्ट्रोड म्हणजे काय, की जे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जे काही पोटेन्स असतात, ज्याच्यातून सोर्स असतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोड. and these electrodes can be dipped into dilute sulfuric acid. आणि ही डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय करत असतात, बुडवलेले असतात, डीप केलेले असतात. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू इज नियरली 2 व्होल्ट. 2 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स या दोन्ही इलेक्ट्रोड मध्ये क्रिएट होतं बिकॉज ऑफ इलेक्ट्रिकल रिएक्शन्स बिटवीन द सबस्टन्स इन द सेलच्या सबस्टन्स मध्ये इलेक्ट्रिकल रिएक्शन याच्या इलेक्ट्रोड बरोबर होते आणि त्या ठिकाणी 2 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स तयार होऊन इलेक्ट्रिक फ्लो ऑफ करंट होतो सर्किटमध्ये. दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल हॅव बीन कॅपॅसिटी टू डिलिव्हर लार्ज करंट. लार्ज करंट डिलिव्हर करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे त्याचा वापर कुठं कुठं होतो. It can be used in car, trucks, motorcycle, and uninterrupted power supplies. UPS is a long form. Uninterrupted power supplies मध्ये याचा सुद्धा वापर होतो. UPS मध्ये जे आपलं कॉम्प्युटरच्या बाजूला असतं लाईट गेल्यानंतर वापरण्यासाठी. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये उपलब्ध रिचार्जेबल आहे. नंतर तिसरा जो प्रकार आहे सेलचा तो निकेल कॅडमियम सेल, NiCd सेल. तर याच्यामध्ये काय व्हरायटी ऑफ गॅजेट, आता वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट निघलेले आहेत नवनवीन आणि त्या गॅजेटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स वापरावे लागतात. त्याच्यामध्ये सच गॅजेट्स यूज निकेल कॅडमियम सेल. निकेल कॅडमियम सेल वापरला जातो त्याच्यामध्ये आणि दिस सेल कॅन डिलिव्हर 1.2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स अँड रिचार्जेबल. निकेल कॅडमियम सेल रिचार्जेबल असतात. सेल होल्डर पहा याच्यामध्ये सेल टाकतात, कनेक्टिंग केलेली एकमेकाला जास्त पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होण्यासाठी. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट आता आपण पाहू. इलेक्ट्रिक करंट when a cell holder and electric bulb and a plug key are connected by connecting wire as shown in figure 4.4. आता या ठिकाणी बघ बल्ब लावलेला आहे कनेक्टिंग वायरनी, सेल आहे, प्लग की आहे. द बल्ब is lights if we have closed this plug key. ज्यावेळेस आपण बटन चालू करतो त्याचा कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट या सर्व ह्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेल अप्लाय झाल्यामुळं इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये फ्लो होतो. ऑन द रिमूव्हल ऑफ द सेल द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग द थ्रू द सर्किट आणि याच्यामधला सेल काढला की फ्लो ऑफ करंट स्टॉप होतो. आणि या ठिकाणी द टाइप ऑफ कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स
इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत स्रोत, वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल घटक यांची जर जोडणी झालेली असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रिकल सर्किट. त्याला आपण मराठीमध्ये विद्युत परिपथ म्हणतो. विद्युत परिपथात विद्युत संदर्भातले सगळे घटक जोडलेले असतात. 4.4b मध्ये बघा इथं. द सेल इज शोन बाय सिम्बॉल. अशा प्रकारे सेलचा सिम्बॉल असतो प्लस मायनस. प्लसचं या बघा इथं काय केलेलं आहे, प्लस साठी मोठी रेष दाखवलेली आणि मायनस साठी छोटी रेष दाखवली. हे पण लक्षात घेण्यासारखी बाब आहे. या ठिकाणी an electric circuit is also used in the home supply. आपल्या इलेक्ट्रिक सर्किटचा उपयोग आपल्या घरगुती याच्यामध्ये सुद्धा होतो. ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता रिसर्च लिथियम आयन सेल आर युज्ड इन मॉडर्न इक्विपमेंट्स फॉर एक्झाम्पल स्मार्टफोन, लॅपटॉप एटसेट्रा. लिथियम आयन सेल आता जे आता नंतरच एक ऍडिशनल त्यांनी सांगितलेलं इथं की आपल्या याच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये कोणता सेल वापरला जात असतो? लिथियम आयन सेल. लक्षात घ्या. त्याचं नाव जनरल नॉलेजसाठी आपल्याला. दिस सेल कॅन बी रिचार्ज. मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी स्टोअर्ड इन दिस सेल्स ॲज कम्पेअर्ड टू द निकेल कॅडमियम सेल. निकेल कॅडमियम सेल पेक्षा लिथियम आयन सेल मध्ये जास्त प्रकारे एनर्जी स्टोअर केली जाते आणि रिचार्ज केलं जातं त्याच्यामध्ये फास्टली. आता इथं पहा कनेक्टिंग सेल. कनेक्टिंग सेल म्हणजे कशासाठी कनेक्टिंग करायचे? टू इन्क्रीज द पोटेन्शियल डिफरन्स वी हॅव कनेक्ट द सेल विथ इच अदर. ड्राय सेल या ठिकाणी जोडले आहेत एकमेकाला. त्याच्यामुळं ड्राय सेल मुळे कनेक्ट केल्यामुळे जास्त पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स वाढतं. इथं बघा 1 व्होल्ट टोटल पोटेन्शियल असेल तर 3 सेल जोडले तर किती होईल? 3 सेल पोटेन्शियल डिफरन्स होईल. बॅटरी सेल मध्ये अशा प्रकारचे दिसते तुम्हाला. यू हॅव सीन द कार बॅटरी अवेलेबल इन द मार्केट. इज इट कॉल्ड बॅटरी ऑर नॉट अ सेल? वाय बॅटरी म्हणतात? कारण बॅटरी म्हणजे ती अनेक सेल ज्यावेळेस एकमेकाला जोडले जातात त्यावेळेस त्याला काय म्हणतात? बॅटरी. आता आपण लक्षात आलं याच्यामध्ये काय काय पाहिलं? कनेक्टिंग सेल कशासाठी? टू इन्क्रीज द पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणायचं? सिंपल इलेक्ट्रिक सर्किट कशाला म्हणायचं? कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक सर्किट. त्याचा सिम्बॉल आहे. निकेल कॅडमियम सेल त्याची वैशिष्ट्ये, त्यानंतर लेड ऍसिड सेल त्याची डायग्राम, त्याचं प्रिन्सिपल, त्याच्यानंतर ड्राय सेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स वापरले जातात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स किती क्रिएट होतो याच्यावर, म्हणजे लिमिट्स, ड्रॉबॅक्स, मेरिट्स, डेमेरिट्स पाहिले आपण. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सेल चं फंक्शन कसं असतं. त्याच्यानंतर युनिट्स पाहिले इलेक्ट्रिक करंटचं, इलेक्ट्रिक चार्जचं आणि पोटेन्शियल डिफरन्सचं. इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय हे पण याच्यामध्ये पाहिलं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, एवढं या ठिकाणी पाहिलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा याच धड्यातला आपण भाग पाहणार आहोत.